गुड मॉर्निंग सगळ्यांना. आत्ता किती वाजले तर 7 सकाळचे 7:30 वाजलेत आणि 7 वाजता मी उठलेलो आहे. उठून दिवस नंबर 1 खतम झालेला आहे. आता दिवस नंबर 2 चालू झालेला आहे आणि आवरायला आता ब्रश तर करून झाला आहे, पण आंघोळीच्या आधी आपल्याला तसा परमनंट चहा लागतो, तसा चहा प्यायला तर आपल्याला गेलं पाहिजे. त्यामुळे आता मी कौस्तुभ, ओमकार आम्ही सगळेच निघालो चहा प्यायला. त्यात ओमकार आवरून आलाय, कौस्तुभ आवरून आलाय आणि दोन्ही बी ओमकार आवरून आलेत. एकटा अजून बी आंघोळीचा, पण आपल्याला आंघोळीचा आधी चहा लागतोच. त्यामुळे पहिला चहा आणि मग आंघोळ. आत्ता आम्ही सकाळचा चहा सापडलेला आहे. आमचा आवरून झालेला आहे. इथं सुशांत आवटेंनी दिलेला आहे आम्हा सगळ्यांना धोका. इथं तुम्ही हॉल बघू शकता केवढा मोठा आहे आणि फॅन एक, तो एक 2 आणि एक 3च फॅन. आणि सगळ्यात उशाला उठला आहे आणि सगळ्यात उशाला आंघोळ करून आपला रोहन भाव आलाय. सगळ्यात झोपाचा आनंद जे घेतला असेल तर ह्या भावानं घेतलाय. ही कंडिशन बघू शकताय. शेवटी कसं आहे, महिलांना प्राधान्य म्हणते ती एक गोष्ट सांगतो तुम्हाला का. इथं आहे 10 नंबर पुरीसनी, इथं 9 नंबर पुरीसनी, तर असला हॉल खाली पोरासनी आणि खाली 10 रूमा पोरासनी. आणि ज्याने मॅनेजमेंट केलंय त्याला चांगल्या बेडची रूम, आम्हाला खराब रूम. आता आम्ही इथं नाश्ता करायला बसलोय सकाळपासून. हे लगेच बघा, नाही दोन्ही पण मसाला मॅगी. इथं आत्ता एक जण नुसताच गॉगल घालणार होता, आता मोबाईलमध्ये थांबला. काय ह्याचं गॉगलचं समीकरण आहे काय कळना. कौस्तुभ, ह्याचं गॉगलबद्दल तुला काय म्हणायचं आहे? मला आता कळण झाले तो गॉगल का मग घालते सारखा. तुला काय म्हणायचं ओमकार? काय विषय तू सांग, तू का घालू गॉगल घालतीस? तुझ्या तोंडच ऐकू दे आमच्या ऑडियन्सला. मग सारखा का गॉगल घालतीस? रहस्य काय गॉगलच्या पाठीमागे? ओके ठीक आहे. आता आमची मसाला मॅगी आलेली आहे. कारण म्हटलं देवाला जायचं, अंडा बुर्जी आमलेट तर काय खाऊ शकत नाही. म्हटलं मॅगी खाऊन घेऊया. मी आत्ता इथं रूममधनं निघालो आहे. आता आम्हाला जायचं आहे कुठं, मुरुड जंजिरा किल्ला बघायला आम्ही आता जाणार आहे इथनं. आणि इथनं आता आम्हाला 2 ते 3 तासाचा प्रवास करून मुरुड जंजिरा ठिकाणी जायचं आहे किल्ला बघायला. अजून तुम्ही बघू शकता, मग अशा ज्याला मी सांगितलं गॉगल काढत नाही, त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला बघायला मिळत असेल. मी बसमध्ये आलोय, हे बघा बस मोकळीच आहे. एवढं पुढे येऊन मग फायदा काय झाला याचा? असं नियोजन गणक केलेलं आहे सगळं सुशांत आवटीने. आता मी इथं पुढे केबिनमध्ये बसायला आलोय. केबिनमध्ये कसं वातावरण आहे तुम्ही बघू शकता. त्याला ट्रॅव्हल चालवणं काही सुखाचं नाही, डिफिकल्ट काम आहे सगळ्यात. आता आम्ही इथं मुरुड जंजिरा किल्ल्यावरती पोचलेला आहे. असा किल्ला की जो आपण कधीच जिंकलो शकलो नाही, अशा आत्ता आपण ह्याच्यापाशी पोचलो आहे किल्ल्यापाशी. आणि इथं वारं पण चांगलं दमट गार असं दमट गरम वातावरण झालेलं आहे. खायला बघा गाड्या बिड्या आहेत ओकेमध्ये. आणि परत एकदा तुम्ही बघू शकताय गॉगल घातलेला गणेश. आता आम्ही आता इथं जहाजातनं प्रवास करत निघालोय. आता आम्ही पोचतोय जंजिरा किल्ल्यामध्ये जाणार आहे बघायला. तुम्हाला इथनं पुढचा प्रवास सगळा कंटिन्यू करतो. आता तुम्ही बघू शकताय कॅप्टन कौस्तुभ यांच्याबरोबर आपण आता जंजिराच्या पोर्टवरून जंजिरा किल्ल्यामध्ये जाणार आहोत. आणि कॅप्टन कौस्तुभ हे या बोटचे चालक झालेले आहेत. ह्याच्या आधी त्यांनी चालवलं का नाही आम्हाला माहीत नाही, आता तरी चालवतील ह्याची गॅरंटी आम्हाला आहे. टायटॅनिक जहाज जेव्हा बुडाली त्यावेळी कौस्तुभचे मावस आजोबा त्या जहाजात कॅप्टन म्हणून कार्यरत होते. त्यांनी इमर्जन्सी बोट यूज करून डायरेक्ट मरीन ड्राईव्हवर निघाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. कॅप्टनच्या शेजारी मी बोट शिकायला लागलोय. घरी जाऊन आमच्या पप्पाला म्हणाला इलेक्ट्रिक चेतक गाडी विका आणि मला बोट घेऊन द्या. तेव्हा हट्ट मी घरात करणार आहे की ह्यावेळी यावर्षी मी 100% एक हात घेणार म्हणजे घेणार. आता तुम्ही बघू शकताय आपली बोट जंजिऱ्याच्या दिशेने निघालेली आहे आणि लवकरच आपण जंजिऱ्यावरती पोहोचणार आहे. इथं बोट चालू झालेली आहे आणि बोटमध्ये झोला बसायला सुरू झाले.
आणि खतरनाक असं फिलिंग जागा दिसत आहे आणि दरवेळेप्रमाणे आमचा मुकादम इथं पैसे गोळा करायला लागला आहे. तुम्ही बघू शकताय मुकादमचा कंडक्टर झालेला आहे आणि इथं सगळ्या आमच्या क्लासमधील थोडी मुलं इथं आत्ता आहेत आणि थोडे अजून पाठीमागच्या बोर्डमधून येतील आणि आम्ही लवकरच आता किल्ला जंजीरा इथे पोहोचणार आहोत. इथं आत्ता आपण कॅप्टन जहाजाचे जे कॅप्टन आहेत त्यांच्या इथं आपण बसलेलो आहोत. तुम्ही बघू शकताय किल्ला जंजीरा आपल्या समोर आहे. किल्ला आपण कधीही जिंकलो नाही शकलो, तो किल्ला आपल्या समोर आहे. आम्ही ज्या बोटमध्ये बसलेलो आहे तशी सेम बोट ही बाहेरून आहे बघा कशी दिसते आणि लाटा जर वाढल्या तर काय बोलायचं कामच नाही. खतरनाक असं किल्ला आहे या बोटमध्ये. हा असा किल्ला तुम्ही बघू शकताय कसा पाण्यानं वेढलेला किल्ला आहे आणि खरं तर मानलं पाहिजे किल्ला बांधणाऱ्यांना की एवढ्या समुद्रात सुद्धा हा किल्ला बांधलाय. हा एक अंडाकृती खडकावरती किल्ला उभारला गेला आहे आणि किल्ल्याची तटबंदी पण तुम्ही बघू शकता किती मजबूत आहे आणि ह्यातलं काही काही गोष्टी ज्या जुन्या हल्ल्या झालेल्या आहेत त्याचं अवशेष आणि डाग पण थोडं कुठं तर दिसत आहेत ह्याच्यावरती आणि प्रत्येक जागी दिवळी बघायला मिळते. मोठ्या प्रमाणात असं सगळीकडं बघायला मिळते की जिथून तोफांचं तोंड करून हल्ला करायला जागा केलेली आहे. तुम्ही इथं दरवाजा बघू शकताय. ह्या ज्या बोट आहेत दुसऱ्या तुम्हाला ज्या वरच्या स्टँडवाला दिसतात या पडद्याच्या बोट आहेत. असा पडदा असतोय त्या पडद्याच्या वाऱ्याच्या प्रेशरवर बोट येतात. तिथं माणसं पण तुम्हाला दिसत असतील की जे माणसं आलेले आहेत त्यातनं आणि इथं हा डोअर तुम्हाला दिसतोय की तिथून आपण आत जाणार आहोत. म्हणजे मंदिराचा मुख्य दरवाजा इथं आहे. तुम्ही किल्ला बघू शकताय सगळा किल्लागड जंजिरा शकता. इथनं असं बारक्या बोटीत जायला लागते आणि बारक्या बोटीतनं परत मोठ्या बोटीत जायला लागते. आता तुम्ही बघू शकता इथे आम्ही बोटमध्ये बारक्या बसून मोठ्या बोटमध्ये उतरून बारक्या बोटमध्ये बसलेला आहे आणि आमचे कॅप्टन कौस्तुभ पण इकडे आलेले आहेत. त्याचबरोबर आमचा सगळा ट्रिपचा स्टाफ सुद्धा इथं आलेला आहे. बोटीचं नाव आणि टायमिंग जे आहे ते बरोबर महत्त्वाचं ठेवायचं बरं आपण लक्षात. नाही तर इथे आल्यावर दुसरी बोट कुठली घेत नाही कारण ते दुसऱ्या गावातले असतात. तर आपल्या बोटीचं नाव जिसके अंदर दमे वही इधर आना किल्ला देखने के लिए. बघा अशी कसरत करून चढायला लागते बघू शकतो. किल्ल्याचा मेन डोअर आहे, मेन दरवाजा आहे हा किल्ल्याचा. इथं आमच्यातले पोराशी पडतात म्हणून यासनी कुठं आणत नाही तर मागं लागून येते. ओमक्या पाटील आहे, परत्या तोरणे आहे आणि फौजी काय आशिष वाघमारे. अँकर हो की हे किल्ल्याचं बांधकाम तुम्ही बघू शकताय. ही किल्ल्याची मेन एंट्री आहे. खतरनाक असं बांधकाम आहे. एंट्रन्सला आल्यानंतर तुम्हाला 25 रुपये तिकीट आहे. इथं तुम्ही 25 रुपये पे करायचे आणि मग जायचं. बघू शकता इथं तुम्ही आपल्या सूचनांचे स्वागत आहे. 25 रुपये तिकीट आहे. इथं तुम्ही पे करायचं आहे. 25 रुपये भरून किल्ल्याची एंट्री केल्या आणि थाटात छताळ काढून आता इथं आम्ही आत आलोय का तर 25 रुपये भरलेत ना त्यामुळं. किल्ल्याची तशी बघायला गेल्यावर पडझड भरपूर प्रमाणात झाल्या आणि आपल्या समाजात घाण करणारी माणसं तुम्हाला माहिती आहे कायमस्वरूपीच असते आणि ती घाण आल्याला तिथं बघायला मिळाल्या. बघा घरात अन्न वाढण्यात पण इथे नावं लिहिणार समाज. बघू शकताय इथे एक तलाव आहे. ते थुपसा नसल्यामुळं पाणी घाण झालेलं आहे भरपूर आणि तुम्हाला माहीतच आहे पाण्याच्या बाटल्या आणायच्या आणि घाणीत टाकायच्या. कसं आहे समाज. महाराष्ट्रातले पर्यटक शरारत त्याला कोणी कॅमेरा बंद केला आहे. आत्ताच आम्ही इथं एंट्री मारल्या आणि आता पायऱ्या चढत आम्ही वर जाणार आहे. वर जाऊन आम्ही बघणार आहे त्याचा किल्ला कसा आहे आणि आम्ही पण बघणार आहे तुम्हाला पण दाखवणार आहे किल्ला मुरुड जंजिरा कसा आहे. मगाशी आपण एक तिकडं विहीर बघितली आणि ही दुसरी एक इथं विहीर आहे बघा जे मी तुम्हाला वरूनच दाखवतोय. खाली गेल्यावर पण दाखवीन. तुम्ही बघू शकताय इथं कडनं समुद्रानं वेढलेलं जरी असलं तर इथं गोड पाण्याचं एक तलाव इथं एक आहे आणि इथं एक तुम्ही खाली बघू शकताय जे मगाशी तुम्हाला दाखवलं हे 2 तलाव इथं वेढलेले आहेत आणि त्याच्या आजूबाजूनं सगळा किल्ला आहे. इथं मध्ये एक इमारत आहे पण त्याची डागडुजी करण्याची बहुत गरज आहे आणि इथं पण आहे असं पडझड झालेल्या भरपूर गोष्टी येत आहेत की आणि इथं मला वाटतं झेंडा फडकवायची जी आपलं मेन असतं ते इथं वर आहे. एकरात भेटलेला हा किल्ला आहे आणि पूर्ण किल्ल्याच्या सहबाजूनं इथं समुद्र तुम्हाला बघायला मिळेल आणि समुद्र असल्यावर इथं 572 तोफा
इथं लावलेल्या होत्या की ज्यातून या किल्ल्याचं संरक्षण केलं जाईल. अशा 572 पाण्याचे 2 तलाव आहेत की इथल्या सगळ्या आपल्या सेवकांना त्यातलं घेता येईल. आणि आपल्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना पण हा किल्ला जिंकता आला नाही. त्याचबरोबर आपल्या स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा हा किल्ला काबीज करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु चौबाजूनं समुद्र असल्यामुळे इथंपर्यंत पोहोचणं थोडं अशक्य होतं. आणि कडनं जे असतात बांधकाम आणि तटबंदी होती ती इतकी मजबूत होती की त्याच्यामुळं आणि अख्ख्या किल्ल्याला एकच दरवाजा असल्यामुळं आत जाताना पण प्रॉब्लेम येत असल्यामुळं हा किल्ला कधीच आपल्याला जिंकता आला नाही. आणि अख्ख्या महाराष्ट्रातला असा एकच किल्ला आहे की जो आपण जिंकू शकलेला नाही. आता इथून बघू शकता इथं खडाजिन आहे पूर्ण. या खडाजिनातून आम्ही वर इथं चाललोय म्हणजे किल्ल्याचा जो मेन आपण म्हणतो बुरुज की जिथून वरून उभा राहून सगळ्या किल्ल्याचं पण संरक्षण करता येईल. आणि किल्ल्याबरोबरच बाकीच्या गोष्टी पण म्हणजे कोणीकडनं कोण दुश्मन येतोय का हे पण जिथून बघितलं जाईल असं ही जागा इथं प्लेस आहे. तो वाऱ्याचा दबाव एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की वारं तुम्हाला खाली सुद्धा ढकलू शकते. आणि असं ही बुरुज इथं केलेलं आहे. त्या बुरुजावर तुम्हाला तोफ बघायला मिळते. त्या तोफांच्या मुळं ह्या किल्ल्याचं संरक्षण खरं तर झालेलं आपल्याला बघायला मिळेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाऱ्याचं प्रेशर आहे. तुम्ही बघू शकताय अंगावचे कपडे नाही तर अख्खा माणूस हलतोय. एवढं मोठं इथं वाऱ्याचं प्रेशर आहे. जी मगाशी आपण वरनं बघितलेलं आहे ज्या खाली तोफा आहेत ह्या तोफाचं हे ठिकाण आहे की जिथं ह्या गोष्टी सगळ्या आहेत. अशी प्रत्येक जागी बुरुज आहेत ज्या बुरुजांच्यामुळं किल्ल्याचं संरक्षण केलं जात होतं. असे बुरुज आपल्याकडे प्रत्येक जागी बघायला मिळतात. आता हे काय झालंय पडझड झाल्यामुळं आपण गाईड घेतला नसल्यामुळे इथं आपल्याला बहुतांश गोष्टी काय कळत नाहीत कुठं काय होतं. पण जरी गाईड घेतला आणि त्यानं आपल्याला सांगितलं तर इथं बघाय काय राहिलेलंच नाही. किल्ल्याचं कुठल्याच बाजूनं व्यवस्थापन केलं नसल्यामुळं मोबाईलचं प्रेशर बघा मोबाईल कसं घालतो. व्यवस्थापन केलं नसल्यामुळं ह्या तोफा वगैरे अशा खाली पडलेल्या आहेत. म्हणजे खरं तर या किल्ल्याची दुरावस्था ही आपल्याकडे नसल्यामुळेच बहुतेक मला बघायला मिळते असं वाटतं. यात जर किल्ला आपल्या महाराजांच्याकडे असता तर यातल्या बहुतांश गोष्टी जरी अजून आपल्याला बघायला मिळाल्या असत्या. याचा तुम्ही कडाचा भाग सोडला म्हणजे समुद्राच्या कडेला जे बुरुज आणि तटबंदी आहे तीच तेवढी तर चांगली आहे. आज तुम्ही बघायला गेला तर काहीच तुम्हाला चांगलं बघायला मिळत नाही. सगळं म्हणजे पडझड झालेलं आहे. इथं किल्ला आहे बघायला म्हणलं तर जहाजात ना देता येईल एवढंच इथं बघण्यासारखं आहे. बाकीच्या काही गोष्टी बघण्यासारख्या नाहीत. इथं आता ह्या पायऱ्या वगैरे आहेत ह्या ठीकठाक आहेत पण ही पाठीमागणं रिनोव्हेशन केल्यासारखं वाटतंय का तर सिमेंट वगैरे भरलेलं आहे. ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टींनी पाठीमागणंच केलेलं असणार खाली जायसाठी. पण बाकीच्या किल्ल्याची जी पडझड आहे ही मोठ्या प्रमाणात झाल्या. आपलं महाराष्ट्र सरकार काही झोपा काढत आहे का हे असं किल्ले बघितल्यावर कळते आपल्याला की काय चाललंय आपल्या राज्यात. वर एक बघूया की जरा इथनं तिथपर्यंत तिथं एक मोठी हातात नाही मारत. मिळतील. ह्या देवळीतनी बघा प्रत्येक एक तोफ लावलेले की जेणेकरून आपल्या किल्ल्याचा मुख्य दरवाजा जो इथंच आहे खाली त्या किल्ल्यावरती आक्रमण होण्याच्या आधी म्हणजेच हा किल्ल्याचा दरवाजा इथं तुम्ही बघू शकताय. इकडनं डायरेक्ट समजा दुश्मन इकडनं जर आले तर त्यांना इकडनं फोडाफोडी करायला डायरेक्ट इथं आहे. अशा प्रत्येक बुरुजाला देवळ्या केलेल्या आहेत की मग एवढा अवघड आहे हा किल्ला काबीज करायचं काय बोलायचं कामच नाही. तोफ बघू शकताय एवढी खतरनाक आणि मोठी तोफ आहे म्हणजे ते 0.5x ला 1x ला बघा तोफ कसली करतात. हे एक छोटे आहे. ह्या 3 तोफा ज्या आहेत त्या कुठल्या गाण्या कलाल बांगडी ह्या 3 तोफा आहेत ह्या सगळ्या तोफा मेन आकर्षण आहेत बघा. सगळं यांचं सगळं टायमिंग वगैरे असल्यामुळं तुम्ही बघू शकता बरोबर टायमिंगला इथं बस आल्या बसच म्हणतो या जहाज आल्या प्रॉपर सगळे बोट आलेले आहे. आता तुम्ही हालत बघू शकताय काय झाल्या बोट कशी होत्या बघा हो का. इथं कॅप्टन किती जण झालेले बघा आपले. आता 10 वाजलेत आणि आम्ही पोचलोय अष्टविनायक मधला एक गणपती काय नाव आहे महाडचा का महाडचा गणपती तिथं आता आम्ही पोचलोय.
खरं तर आम्हाला खूप लेट झाला आहे का तर ही सगळीजणं गर्दीनं आवरत नाहीत, त्यामुळं आम्हाला इथं प्रत्येक गोष्टीतच थोडा थोडा म्हणण्यापेक्षा जास्तच वेळ होतो आहे. आणि पण काय पर्याय नाही, आपण एवढ्या लांब आलो आहे, परत येईन का नाही माहीत नाही. कधी भविष्यात जर अष्टविनायक करण्याची इच्छा झाली किंवा काहीतरी झालं तरच आपण करू शकतो आहे. आत्ता आम्ही तर मंदिरात आलो आहे अष्टविनायकाच्या, तुम्ही बघू शकताय. आता आम्ही तर जेवायला बसलो आहे. आता ट्रिप संपत आलेली आहे. संपत म्हणजे प्रॉपर आता ट्रिप संपल्यातच जाम आहे का तर दिवस किती तारखेचे वाजले. आता आम्ही लोणावळ्यात आहे, जेवायला थांबलो. तर लोणावळ्यातले किती 160 आणि 60 म्हणजे 210 किलोमीटरच्या आसपास काही तर राहिला असेल कराड. आता म्हणजे 4-5 तासात आपण कराडमध्ये पोचतोय. त्यामुळे आता इथेच ट्रिप समाप्त होत्या. एंड ऑफ इरा. इथं आता बघा आम्ही जेवाय बसले, मागवली तरी भाज्या. तर संध्याकाळी याला की रात्रीचे वाजलेत 12-12:15. आता जेवण काय मिळणार आहे आल्यावर तुम्हाला दाखवतो जेवण काय. आता तुम्ही बघू शकता इथं जेवण आलंय. बटर रोटी मागवल्या, शेवभाजी मागवल्या, पनीर मसाला मागवलाय. दोन्हीची ग्रेव्ही एकच आहे, चव पण बऱ्यापैकी एकच लागते. आता अजून एकदा पनीर बटर मसाला एक सांगितला आहे, तो पण कसा लागतोय आपण ट्राय करूया. जर हॉटेल धंद्यात पडल्यापासून कळायला लागले जेवण कसं असते. आत्ता इथं आम्ही कॉर्नेटोचा कोन घेतला आहे, आईस्क्रीम खायला लागलो आहे. 2 आमचे वाघरे इकडे खायला लागलेत.